जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 58वा दिवस 27 फेब्रुवारी 2026 शुक्रवार। तेव्हा चला तर मग आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमास सुरुवात करूया। प्रथम आपण सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात वर्णन केलेली आहे। तर या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे श्रीयुत रामदास स्वामी यांना म्हणायचं आहे की जी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचारामध्ये म्हणजे आचरणामध्ये म्हणजेच वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला
फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण तिसऱ्या दशकातील दुसऱ्या समासाचे, ज्याचे नाव आहे सगुण परीक्षा, या समासाचे क्रमशः वाचन करणार आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 1 ते ओवी क्रमांक 10 या पहिल्या 10 ओव्यांचं त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले. आज आपण पुढील 10 ओव्यांचं त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून तिसरी ओळ जी आस करून वास पाहे या शब्दांनी सुरू होते, तिथूनच आपण आजचे वाचन सुरुवात करूया. आस करून वास पाहे, माते बिन कदा न राहे, वियोग फळ मात्र न साहे, स्मरण झाली या नंतरे. जरी ब्रह्मादिक देव आले, अथवा लक्ष्मीने अवलोकिले, तरी न वचे बुजाविले, आपले माते वाचुनी. कुरूप अथवा कुलक्षण सकळांहुनी करंटेपण, तरी नाही ती समान भूमंडळी कोणी. ऐसे ते केविलवाने, माते विन दिसे उणे, रागे परते केले तिने, तरी आक्रंदोनी मिठी घाली. सुख पावे माते जवळी, दुरी करितांची तळमळी, अति प्रीती तये काळी, मातेवरी लागली. तव ते मातेस मरण आले, प्राणी पोरटे झाले, दुःखे झुरणी लागले, आई आई म्हणून. आई पाहता दिसेना, दीन रूप पाहे जना, आस लागलीसे मना, आई येईल म्हणून. माता म्हणून मुख पाहे, तव ते आपली माता नव्हे, मग हिंवासले राहे दैन्यवाने. माता वियोगे कष्टले, तेने मानसी दुःख झाले, देहही क्षीणत्व पावले अतिशयेसी. अथवा माता ही वाचली, माय लेकुरा भेटी झाली, बाळ दशा ते राहिली, दिवसे दिवस. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या ओव्यांचा मराठीतील अर्थ पाहू. आपल्यासमोर जी पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून तिसरी ओळ जी 11 या अंकाने सुरू होत आहे आणि ते बालक या शब्दाने सुरू होत आहे, तिथपासून आपण आजच्या मराठीतील अर्थाच्या वाचनास सुरुवात करूया. ते बालक तिची मोठ्या आशेने वाट पाहते. आई वाचून कधी राहत नाही. तिची आठवण झाली की तिचा वियोग त्याला पळभर सोसवत नाही. ब्रह्मादिक देव आले, अथवा प्रत्यक्ष लक्ष्मीने त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले, तरी आपल्या आई वाचून त्याची समजूत होत नाही. ती आई कुरूप, दुर्गुणी, सगळ्यांपेक्षा करंटी असली तरी तिच्यासारखे प्रियतम या जगात दुसरे कोणी नाही असे त्यास वाटते. अशा प्रकारे आई वेगळे ते केविलवाणे म्हणजे दीन व पोरके दिसते. रागाने तिने झिडकारले तरी ते परत रडत रडत तिच्याच गळ्यास मिठी घालते. आई जवळ आली की त्याला सुख वाटते, तिने दूर केले की ते तळमळू लागते. अशा प्रकारे लहानपणी बाळाची आईवर अतिशय प्रीती असते. इतक्यात आई मरण पावली व ते मूल पोरके झाले. आई आई म्हणून दुःखाने झुरणीस लागते. चोहीकडे ते पाहते, पण आई कोठे दिसत नाही, म्हणून दीनवाणे होऊन लोकांकडे पाहू लागते. आई येईल अशी आशा त्याच्या मनाला लागते. आई म्हणून कोणा स्त्रीच्या तोंडाकडे पाहावे, तो ती आपली आई नाही असे दिसताच हिरमुसले व केविलवाणे होते. अशा प्रकारे
आईच्या वियोगाने कष्टी होत असल्यामुळे त्याच्या मनास दुःख होते व त्याचा देहही अतिशय खंगतो. अथवा आई जगली, माय लेकरांची भेट झाली, पुढे दिवसेंदिवस ताणे पण कमी होत जाते, बाल्य संपून ते शहाणे होऊ लागते. जय जय रघुवीर समर्थ. याच्या पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाचा कार्यक्रमाचा समारोप करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा धन्यवाद, आभार. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.